दर्शकांना नमस्कार। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचं मी अमोल खोडे हार्दिक स्वागत करतोय। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या पथदर्शक सुविचार मालेत। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। तर या होत्या बातमीपत्रातील ठळक घडामोडी। आता घेऊ क्षणभराची विश्रांती। विश्रांतीनंतर भेटू आतापर्यंतच्या घडामोडींसह। विश्रांतीनंतर तमाम दर्शकांचे पुन्हा एकदा स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया दिवाळीच्या बातमीने। यंदाचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलाय। 9 तारखेच्या वसुबारसपासून यंदाचा दीपोत्सव सुरू होतोय। अवघ्या काही दिवसांवरच सगळ्यात महत्त्वाचा व सगळ्यात मोठा हा सण आहे। परंतु असे असतानाही दिवाळीपूर्व हालचाली कुठेच दिसून येत नाहीत। महागाईच्या भस्मासुराचा अंधकार यंदाच्या प्रकाश पर्वावर भारी पडतोय। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये हवा तो दिवाळीपूर्व उत्साह दिसून येत नाहीये। या उलट शहरातील वाहतूक शाखा मात्र मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करते, हे विशेष। यंदाचा प्रकाश पर्व दीपोत्सव दिवाळी अवघ्या 8 दिवसांवरच आहे। 9 तारखेला वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस साजरा होईल आणि दीपावली साजरी करण्यास सुरुवात होईल। दरवर्षीची दिवाळी विशेष असतेच, म्हणूनच दिवाळीच्या आधीच दिवाळीची तयारी सुरू होते। परंतु यावर्षी महागाईचा अंधकारमय भस्मासूर प्रकाश पर्वावर भारी पडतोय। गाडीच्या किमती इतक्या वाढल्या की यंदा पुरणाची पोळी ही कडवट वाटेल। दिवाळीला लागणारे कपडे, पूजा साहित्य, मूर्त्या, रंग सगळंच दुप्पटीने तर दाढी तिप्पटीने वाढल्या आहेत। त्यामुळेच अवघे 8 दिवसच दिवाळीला उरले असतानाही दिवाळीपूर्व उत्साह अजूनही शहरात हवा तसा दिसून येत नाहीये। दिवाळीच्या साहित्यांनी बाजारपेठ जरी सजली असली तरी ग्राहकांनी मात्र बाजारपेठेकडे पाठच फिरवली आहे। बाजारपेठांमध्ये विराणीच दिसून येत आहे। महागाईमुळे उत्साहाच्या आनंदावर पडत असलेलं विरजन सध्या शहरातून स्पष्ट बघायला मिळतंय। 8 दिवसांवर दिवाळी तरी दीपावलीपूर्व उत्साह शून्यच आहे। या उलट शहर पोलिसांची वाहतूक शाखा मात्र मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करते। शहरात गेल्या काही दिवसांपासून पठाणी वसुलीचा अवलंब पोलिसांच्या या वाहतूक नियंत्रण शाखेने सुरू केलाय। जनतेची दिवाळे काढीत रोज चौकात शेकडो नागरिकांची वाहने पकडून त्यांच्याकडून वसुली ट्रॅफिकवाले करताना ट्रॅफिक पोलीस शहरभर आजही तैनात आहेत। या पोलिसांची वसुली इतकी भारी की अवघं शहर दीपावलीपूर्व तयारीत शून्य दिसत असताना वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मात्र लाइटिंगचा झक्क प्रकाश आहे। रंगरंगोटी झाली आहे, कपड्यांची फटाक्यांची खरेदी झाली आहे आणि यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते। उर्वरित सर्वसामान्यांचं मात्र महागाईने दिवाळं काढून कंबरडं मोडलंय, हेच शहरातून दिसून येते। बातमीपत्रातील पुढील बातमी सावनपुरा हत्याकांड संबंधित। रविवारच्या रात्री घडलेल्या हत्याकांडानंतर सोमवारच्या पहाटे 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। या हत्याकांडाचा बळी ठरलेल्या मुशीर आलम यांच्यावर मंगळवारच्या दुपारी अंत्यसंस्कार पार पडला। बुधवारी सावनपुरा येथे शांतता बैठक झाली। आता पोलिसांवर जबाबदारी आहे शहरातून गुन्हेगारी व गुन्हेगार हद्द पार करण्याची। पण पोलीस यंत्रणा सद्र रक्षणाय खल निग्रहणाची ही जबाबदारी खरंच पेलतात का, हे बघावं लागणार आहे। रविवारच्या रात्री शहरातील सावनपुरा चौक परिसरातील मराठा सावजी हॉटेल्समध्ये घडलेल्या हत्याकांडानंतर आता कुठे येथील परिस्थिती सामान्य होऊ लागली असून झालेल्या प्रकाराला ऍक्सिडेंट मानून कुठल्याही अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये वा अफवा पसरवू नये,
शहरात शांतता कायम ठेवावी अशी अपील मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली। एका पत्रकार परिषदेचं आयोजन करून मुस्लिम समाजातील मान्यवरांनी शांतीची साथ दिली। लेकिन ऐसे मौके पर हालात बिगड़ते हैं, हालात बेकाबू होते हैं, तो हमने और जमीयत का शुरू ही से 1919 से इसका कयाम है और 1924 में एक बड़ी कॉन्फ्रेंस के अंदर ये ऐलान किया गया था कि अंग्रेजों से मुकम्मल हमको आजादी चाहिए और 47 के शक्ल में आजादी मिली। दिगर गैर मुस्लिम तंजीमें भी साथ में आई, कायद भी साथ में आए, लेकिन जो है मुसलमानों ने आजादी दिलाई। इसलिए हम यकीन करते हैं हमारे अमरावती जिले के कलेक्टर और एसपी और डीएसपी से दरखास्त करते हैं और आपके वास्ते से उन तक पैगाम पहुंचाना चाहते हैं कि इस सिलसिले में वो बिल्कुल जो अपने कानून को और आर्टिकल को सामने रखते हुए और मुल्क की इज्जत को सामने रखते हुए सही फैसले किए। मंगळवारी पोलिसांनी या हत्याकांडात अटक उमेश आठवले, निलेश आठवले, शुभम जवंजाळ, अंकित जिरापुरे, राजू मांडवे या 5ही आरोपींना न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने या 5ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। मंगळवारी चोख पोलीस बंदोबस्तातच पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं होतं। आजची आणखी एक लक्षवेधी बातमी म्हणजे महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा दौरा। मंगळवारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा दौरा संपन्न झाला। मेळघाट दौरा आटपून महामहिम राज्यपाल मंगळवारी शहरात पोहोचले। विविध बैठकांना त्यांनी उपस्थिती दर्शवली। नंतर ते विद्यापीठाच्या हेलिपॅडवरून रवाना झाले। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा अमरावती दौरा नुकताच संपन्न झाला। अमरावती दौऱ्यात त्यांनी मेळघाट व चिखलदरा येथे भेटी दिल्या। स्ट्रॉबेरी उत्पादकांशी संवाद साधला, नागरिकांची विचारपूस केली, कुपोषणाचा आढावा घेतला। सोमवारचा दिवस राज्यपाल महोदयांनी मेळघाट वासियांसमवेतच घालवला। मेळघाटच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। विविध योजनांच्या नियोजनांवर चर्चा केली। मेळघाट व चिखलदरा येथील जीवनमान, व्यापार, शेती, आरोग्य व्यवस्था आदींची मीमांसाही त्यांनी या दौऱ्यात केली। मंगळवारच्या सकाळी ते मेळघाट येथून अमरावती पोहोचले। विश्राम भवन येथे एक बैठक त्यांनी घेतली व महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रवाना झाले। मंगळवारी त्यांचा हा दौरा संपन्न झाला। आता त्यांच्या दौऱ्यानंतर काय चित्र पालटते याकडेही लक्ष लागू नये। महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा हा दौरा मेळघाटसाठी नवसंजीवनी ठरो ही माफक अपेक्षा आहे। पुढील बातमी रक्तदान महायज्ञाची। शहरातील महाराणा प्रताप चौक सराफा बाजार येथे भव्य रक्तदान महायज्ञ व रक्ततुला कार्यक्रम संपन्न झाला। सक्करसात मित्रमंडळाच्या वतीनं मनपाचे विरोधी पक्षनेते युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांचा 40वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त रक्तदान महाशिबिर मंगळवारी घेण्यात आलं होतं। मंगळवारी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष, मनपाचे विरोधी पक्षनेते व जवाहर गेट प्रभागाचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांचा 40वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सक्करसात मित्रमंडळी, युवा सेना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान महायज्ञ व प्रवीण हरमकर यांच्या रक्ततुलेचं आयोजन केलं होतं। सकाळी 8 वाजतापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू होते। या दरम्यान सिटी न्यूज चॅनलचे डायरेक्टर चंदू सोजितिया, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले आदींसह कित्येक गणमान्य मान्यवरांनी प्रवीण हरमकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्ताचे दान केले। नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्यावर जन्मदिन अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला। स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं। दुपारी 4 वाजेपर्यंत असंख्य नागरिक, मान्यवर व शिवसैनिकांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केलं। त्यानंतर झाली प्रवीण हरमकर यांची रक्ततुला। 300 पेक्षा जास्त युनिट रक्त या रक्तदान महायज्ञात संकलित झालं। रीना नंदा, माजी खासदार अनंत गुडे, मनपा पदाधिकारी, सक्करसात मित्रमंडळी, नगरसेवक आदींनी केक कापून प्रवीण हरमकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांची रक्ततुला केली। प्रवीण हरमकर यांनी सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून आपला 40वा वाढदिवस साजरा केला।
श्री वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडल के सभी पदाधिकारी व सदस्यगण माता जी का आपको ऐसे ही आशीर्वाद है और हमारे गुरु शॉल गुरु उसके लिए हम मित्र परिवार की ओर से आपका तहे दिल से आभार व्यक्त करते हैं। बातमी पत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांती पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांती पुन्हा आपलं स्वागत आहे. बोलूया उर्वरित घडामोडींकडे. ब्रेक नंतरच्या बातमीपत्राची सुरुवात गवडीपुरा वार्डातील पोटनिवडणुकीच्या निकालाच्या बातमीनं. रविवारी गवडीपुरा वार्डाच्या पोटनिवडणुकीचं मतदान झालं. सोमवारी निकाल जाहीर झाले. ही पोटनिवडणूक अस्तित्वाच्या लढाईचं मैदानच झालं होतं, परंतु काँग्रेसचा पराजय झाला यातच आमचा विजय आहे, ही प्रतिक्रिया इन्कलाब संघटनेचे वहीद खान यांनी मंगळवारी व्यक्त केली. शहरातील गवडीपुरा वार्डाच्या पोटनिवडणुकीचे जे निकाल आले ते निकाल मान्य असून काँग्रेसचा पराजय झाला हाच आमचा विजय, अशी प्रतिक्रिया इन्कलाब संघटनेचे अध्यक्ष वहीद खान यांनी व्यक्त केली. फिर कुछ कारण जो नगर सेवक चुन के आई थी उनको डिस्क्वालीफाई किया गया. फिर 2015 में अभी उपचुनाव लगने पर लोगों ने फिर से मुझे भरोसा दिलाया और 1509 मतें दी. और तमाम लोगों का, अपने प्रभागवासियों का, मेरे कार्यकर्ताओं का और शहर में जो जो लोगों ने मेरा काम किया, कुछ लोगों ने गुप्त में किया, कुछ लोगों ने खुलेआम किया, मेरे साथ कोई लीडर ना होते हुए मुझे 1509 वोट दिलाए. मैं सभी का आभार प्रकट करता हूँ और धन्यवाद देता हूँ उन लोगों को जिन लोगों ने मुझे वोट दिया है. मेरे साथ कोई लीडर नहीं, कोई बड़ा कार्यकर्ता नहीं, कोई नेता नहीं, फिर भी मुझे इतने बड़े वोटों से इस जनता ने नवाजा है. इसलिए लोगों ने मुझे वोट दिया है. और भी चुनाव हार गया, मैं हारा नहीं, कांग्रेस की हार हुई. कांग्रेस को शिकस्त मिली है मेरे कारण. जो यहाँ पे आज राष्ट्रपति के बेटे राव साहब शेखावत पंडालों पर भरी धूप में एसी में बैठने वाले चिट्ठियां बांट रहे थे और कांग्रेस के तमाम कार्यकर्ता, लीडर, नगर सेवक, बड़ी बड़ी शख्सियत यहाँ पर प्रभाग में उतर गई थी कि भाई हम कांग्रेस की सीट लाएंगे. और जो उम्मीदवार उन्होंने दिया था उसकी कोई काबिलियत न होते हुए भी उसके लिए मेहनत की और शिकस्त मिली. 882 मत कांग्रेस को मिलना एक शर्मनाक बात है, शर्म की बात है. इस कांग्रेस ने डूब मरना चाहिए. कारण ये कि एक अपक्ष उम्मीदवार के खिलाफ इतना बड़ा आक्रोश रखते हुए 1 साल के चुनाव के लिए जो इन्होंने अपनी ताकत को इस्तेमाल किया, लेकिन जनता ने इनको नकार दिया. ऐसी कांग्रेस सरकार को आने वाले दिनों में माने नहीं देंगे. और ये बड़ी शर्म की बात है कि नेशनल न्यूज लगना चाहिए कि भाई एक कार्यकर्ता को गिराने के लिए पूरी कांग्रेस इस प्रभाग में उतर गई और फिर भी कुछ नहीं कर पाई. 500 मत तो इस कांग्रेस का वोट बैंक रहता है. 382 मत इनके उम्मीदवार ने लिया और इन लोगों ने उसे दिलाए. ये खुद सोच ले कि कितना अच्छा इन्होंने काम किया. भविष्य में एक कांग्रेस को भगवान बुद्धि दे और समझ दे कि भाई कार्यकर्ता के खिलाफ ऐसे लोगों को उतारना नहीं चाहिए जो सदा ही लोगों के लिए रात दिन लढता है. ही वार्ड पोटनिवडणूक मोठी रंगतदार झाली. 11 महिन्यांसाठीच्या नगरसेवक पदासाठी दिग्गजांनी दिवस रात्र गाजवली, सर्वस्व पणाला लावले. गल्लीतून थेट दिल्लीवर प्रहार झालेत. रविवारी मतदान आटोपलं आणि सोमवारी निकाल घोषित झाले. या पोटनिवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसचा पराभव झाला आणि खोडके गटाच्या मिल्कीज बानो या वार्डाच्या नव्या नगरसेविका बनल्या. यानंतर वहीद खान यांनी सदरची प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानून काँग्रेसच्या पराजयाचा आनंद साजरा केला. बातमीपत्रातील पुढील बातमी मंगळवारी जिल्हा परिषद येथे पार पडलेल्या जलसंधारण बैठकीची. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेली ही बैठक चांगलीच वादळी ठरली. मनमानी कारभाराच्या आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृहाचं वातावरण चांगलंच तापलं होतं. मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष बैठक झाली. जलसंधारण या विषयावर ही बैठक होती जी वादळी ठरली. जिल्हा परिषद सदस्य खळके यांनी या बैठकीत जिल्हा परिषद सीईओवर मनमानी कारभाराचा ठपका ठेवला. जिल्हा परिषद सीईओ
जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेताच कारभार चालवित आहेत. डीपीडीसीतून होणाऱ्या कामातही जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेताच निधी खर्च होतोय आदी घणाघाती आरोप या बैठकीत करण्यात आले. ही जलसंधारण बैठक चांगलीच वादळीही ठरली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या बैठकीत झडल्या. अध्यक्ष महोदय, उपअभियंता असेल त्यांनी सांगा मोका गावाला काय काम घ्यायचं आहे. नियम काय आहे? मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे. तुम्ही परस्पर ही यादी आमच्या समोर ठेवली आणि आम्हाला म्हणता की तुम्हाला कोणते गाव घ्यायचे. आम्ही या समितीचे सन्मानित सदस्य आहोत ना. बातमीपत्रातील पुढील बातमी आहे वर्षावास समारोहाच्या समापनाची. भगवान गौतम बुद्ध यांच्या आराम अवस्थेतील 10 फूट मूर्तीचा अनावरण सोहळा व वर्षावास समापन सोहळा संगाराम बुद्ध विहार येथे संपन्न झाला. रमाई महिला उपासिका संघाद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील एसआरपीएफ कॅम्प स्थित संगाराम बुद्ध विहार येथे रमाई महिला उपासिका संघाच्या वतीने आयोजित भगवान बुद्धांच्या आराम अवस्थेतील 10 फूट मूर्तीचा अनावरण सोहळा तसेच वर्षावास समारोहाची सांगता करण्यात आली. जगाची वाटचाल झपाट्याने अस्थिरतेकडे, अराजकतेकडे, आर्थिक मंदीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दिवाळखोरीकडे होत चालली असून प्रत्येक मानवतावादी व शांततेचे जीवन जगू इच्छित असणाऱ्याला माणूस म्हणून जगण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित मानवतावादी बुद्ध धम्माची गरज आहे अशी शिकवण या कार्यक्रमातून देण्यात आली. बाबा साहब ने बोला है कि मेरे लोगों ने, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. सच बात है. माझ्या कॉलनीतलं उदाहरण देतो नंतर 1 सेकंदात. डॉक्टर, वकील, इंजिनियर लोक गणपती बसवते माझ्याच कॉलनीत, माझ्या बाजूला. व्हिडिओ राहणारी बाई देवीजवळ घुमते सकाळ संध्याकाळ. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलं. बातमीपत्रात एक नजर हवामानाच्या अंदाजावर. मंगळवारी शहराचं कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 21 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. बुधवारी शहराचं कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान 20 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर दर्शकांनो, हे बातमीपत्र आता येथे एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला, वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायची असेल तर थेट आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज चॅनल कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि आमची वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 न्यूज चॅनल सिटी न्यूज. काही आणखी ताज्या घडामोडींसह पुन्हा हजर हो. तोवर द्या विश्रांती. जय हिंद.